नमस्कार शेतकरी बांधवांनो, पीक पाहणी कार्यक्रम अंतर्गत आज आपण छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील खरकनाराळा या गावामध्ये ऋषीभाऊ धनेदर यांच्या शेतामध्ये आपण इथं आलेलो आहात। तर ऋषीभाऊंनी सम्राट या वाहनाची लागवड केली होती। आता इथं आपण बघू शकता की सम्राट हे जे वाहन आहे हे त्यांनी कधीची लागवड आहे ऋषीभाऊ? 25 जूनची लागवड आहे। 25 जूनची जर लागवड आपण पकडली तर किती दिवसाचा प्लॉट आहे? किती दिवसाचा प्लॉट आहे हा? 120 दिवस। हा, 120 ते 128 दिवसाच्या प्लॉट मध्ये आपण आता उभा आहात। आणि आता आपण जर बघितलं तर इथं सरासरी बोंड जे आहे 70 बोंड एका झाडापासून इथं बनलेले आहे। आपण हे जे झाड पाहता याला जे बोंडाची संख्या जी आहे ही तुम्हाला 140 160 पर्यंत सुद्धा दिसत आहे। पण आपण जे सांगतो की पूर्ण प्लॉटचा जर आपण ॲव्हरेज पकडला तर हा 70 बोंडाचा आहे। या वाहनाचं वैशिष्ट्य असं आहे की याच्यावर रस शोषण करणाऱ्या किडीचा प्रादुर्भाव अत्यंत कमी आहे। आज आपण जर बघितलं तर याच्यामध्ये लव आहे, पानावर लव असल्यामुळे याच्यावर सकिंग पेस्ट मावा तुडतुडे रस शोषण करणाऱ्या किडीचा प्रादुर्भाव अत्यंत कमी आहे। दुसरा, बोंड जवळ लागतात। इथं जे सिरीज बघितली आपण आता हे बघा 1 2 3 4 5 6 7 8 9 10 आणि ही सिरीज तुम्हाला कंटिन्यू राहील आणि जवळ बोंड लागतात। तिसरं वैशिष्ट्य असं आहे की याची वाढ जी आहे ही उपजतच चांगली आहे। त्याच्यामुळे याच्यावर जर तुम्ही एक ग्रोथ रेग्युलेटरचं फवारणी जर घेतली तुम्ही, जसं चमत्कार आहे, चमत्कार जर मारलं तर तुम्हाला या वाहनापासून भरघोस उत्पादन मिळेल। या वाहनाचं नाव आहे सम्राट आणि आपण प्लॉट सुद्धा बघू शकता। या जसं आपण म्हटलं की इथं प्रत्येक झाड जे आहे हे बघा, प्रत्येक झाड तुम्हाला सारखं मिळेल इथे लई कंडिशन मध्ये पहा। हे बघा, आतलं झाड सुद्धा कुठली गप्पा आहे आणि बोंड वरपर्यंत रेडी झालेले आहे। काय नाव दादा आपलं? ऋषीनाथ रामराव धनेदर, गाव बसुसाहेगाव, तालुका गंगापूर, जिल्हा छत्रपती संभाजीनगर। कुठलं वाण लावलं होतं तुम्ही यावर्षी? फॉर्च्यून सीडचं सम्राट लावलं होतं। बरं, सम्राट तुम्ही यावर्षी पहिल्याच वर्षी लावलं बरोबर आहे? हो, पहिल्याच वर्ष आहे आपलं सम्राट लावलं। बरं, या वाहनामध्ये काय चांगलं वाटलं तुम्हाला? ह्या वाहनामध्ये कैरी खूप जाड आहे, त्याची वेचायलाही सोपं आहे आणि अटॅकसाठी लवकर बळी पडत नाही ते। हा, आणि एक सिरीज कैरी लागते त्याला, एका फांदीला जवळपास 7-7 8-8 कैऱ्या होत्या आपल्याकडं आणि वजनदार आहे वाण, कापूस वजनदार आहे। वेचायला कसं वाटलं? वेचायला एकदम सोपं आहे आणि 5 पाकळ्याचे बोंड जास्त प्रमाणात आहे। हो, त्यामुळे एक लेबरचा एका दिवशी बऱ्यापैकी कापूस बऱ्यापैकी म्हणजे जोडीमध्ये त्यांनी 1 क्विंटल 35 किलो पर्यंत कापूस वेचला आपल्याकडे जोडीमध्ये। हो, जोडीमध्ये। अच्छा, आणि याच्यामध्ये फवारणीचा जर आपण पाहिलं तर काय वाटते? दुसऱ्या फवारणीचं असं आहे, हे सीड जे आहे ना तर ह्याची ग्रेनरी जास्त काळ टिकून राहते आणि बाकीच्या सीड पेक्षा याला एक फवारणी कमी लागते। एक फवारणी कमी लागते, हो बरोबर आहे। आणि हे वाण तुम्ही आता 1 एकरामध्ये लावलं होतं तर एकरी उत्पादन तुम्हाला याच्यापासून किती मिळालं यावर्षी? यावर्षी आपल्याला 18 क्विंटल पर्यंत उत्पादन मिळालं। पाऊस कमी असल्यामुळं थोडासा प्रॉब्लेम आला तरी पण 18 क्विंटल मिळालं तुम्हाला एकरी? 18 क्विंटल एकरी। पुढच्या वर्षी, आता या वर्षी तुम्ही 1 एकरामध्ये लावलं होतं, पुढच्या वर्षी सम्राट किती लागवड करू? 6 एकर लावायचं। 6 एकर लागवड करू शकता। हो, तुमचा मोबाईल नंबर सांगा। माझा मोबाईल नंबर 87 88 83 72 7। 87 88 83 72 7। ओके, धन्यवाद।